वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार. आपण गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्याला प्रवेश करायचा असेल तर गुरूंच्या माध्यमातून आपल्याला जावं लागतं. हे गुरुच आपल्याला दीक्षा देतात आणि त्या आध्यात्मिक जगताचे दरवाजे आपल्यासाठी उघडतात. आपण बघितलं की आध्यात्मिक जगत हे भौतिक जगतापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. ते आपल्या स्थूल डोळ्यांना दाखवता येत नाही. त्याचा जो अनुभव आपल्याला घ्यायचा असतो तो मंत्र, जप, योग, ज्ञान यांच्या माध्यमातून घ्यावा लागतो. आणि या सगळ्या गोष्टी एक तज्ज्ञ अनुभव संपन्न गुरुच साधकांना देऊ शकतात. हा अधिकार आपल्याला प्राप्त करायचा असेल तर काही गोष्टी आपल्या अंगी असाव्या लागतात. त्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जाणकार गुरु साधकाला शिष्य म्हणून तो अधिकार देत नाही. ते शिष्य म्हणून स्वीकारतही नाहीत. ज्या वेळेला गुरु आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारतात त्यावेळेला आपल्या जीवनातली ती अत्यंत महत्त्वाची अशी घटना असते. ती महत्त्वाची एवढ्यासाठी असते कारण गुरूंनी स्वीकारल्यानंतर गुरु आपल्याला दीक्षा देतात आणि त्या दीक्षेचा तो जो काही कार्यक्रम असतो तो केवळ औपचारिक नसतो. त्या दीक्षेच्या माध्यमातून आपलं संपूर्ण अंतर्बाह्य जीवन ढवळून निघतं. त्याच्यामध्ये पूर्णतः बदल होतात. त्याची ती सुरुवात असते. म्हणून दीक्षेला आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करण्याचं प्रवेशद्वार म्हणता येईल. आणि हे प्रवेशद्वार आपल्याला गुरु उघडं करून देतात. म्हणून गुरूंनाही महत्त्व आहे. हे द्वार त्यांनी आपल्यासाठी उघडल्यानंतर ते जसं सांगतील त्याप्रमाणे त्यांच्या शब्दांवरती पूर्ण विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून त्यांनी दिलेली साधना अत्यंत निष्ठेने करून आपण हे जे आध्यात्मिक विश्व आहे याच्यातला आनंद घेऊ शकतो. याच्यातल्या सूक्ष्म अतिसूक्ष्म अनुभूतींनी आपण संपन्न होऊ शकतो. आणि म्हणून दीक्षा हा जो विधी आहे त्याला आत्यंतिक महत्त्व अध्यात्मामध्ये आहे. आपण या दीक्षेचा विचार करत असताना गुरु ज्या वेळेला शिष्याला दीक्षा देतात त्यावेळेला त्याच्यामध्ये असणारं जे अज्ञान आहे त्याच्यामध्ये मनामध्ये जी काही बंधनं त्यांनी स्वतःला घालून घेतलेली आहेत त्या बंधनातून आणि वेगवेगळ्या अज्ञानातून गुरु आपली सोडवणूक करू पाहतात. म्हणून आपलं डोकं आपण त्या ठिकाणी लावायचं नसतं. ज्या गोष्टी गुरूंना कळतात, ज्या गोष्टी त्यांना जाणवतात की हा जो साधक आहे, शिष्य आहे, याची प्रगती कुठल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी त्याचा आचार हा विशिष्ट पद्धतीचा असला पाहिजे, त्याची साधना विशिष्ट पद्धतीची असली पाहिजे, ती करताना त्याच्या मनाचा भाव कसा असावा, त्याची धारणा कशी असावी, या सगळ्या गोष्टींचं चिंतन गुरूंनी केलेलं असतं. आणि म्हणून
गुरु शब्द प्रमाण मानून आपल्याला त्याप्रमाणे चालावं लागतं. आणि जो कोणी या पद्धतीने वाटचाल करायला लागतो तसं तसं त्याला आपल्यामध्ये अनेक बदल जाणवायला लागतात. म्हणून ही जी दीक्षा असते ही खूप महत्त्वाची आहे. ज्यांना कुणाला हे भाग्य मिळालं आहे त्यांनी ते भाग्य मनामध्ये तसं जपून ठेवावं आणि आपली वाटचाल जास्तीत जास्त वेगाने कशी करता येईल, जास्तीत जास्त दृढतेने कशी करता येईल याचा प्रयत्न करावा. कारण या मार्गातला जे शेवटचं स्थान आहे, अंतिम ध्येय आहे, आत्मज्ञानप्राप्ती, ब्रह्मज्ञानप्राप्ती, ब्रह्मस्वरूप होणं, आत्मस्वरूप होणं, ह्या गोष्टी शिष्याला स्वतःच्या मेहनतीनेच साध्य कराव्या लागतात. गुरु त्या गोष्टी त्याला केवळ शब्दांनी सांगत नाहीत. तर आपला शिष्य अनुभवाने संपन्न होत जावा अशी त्यांची मनोधारणा असते. म्हणून गुरु कायम शिष्याच्या बरोबर राहून त्याला योग्य ते मार्गदर्शन करत असतात. पुढचा भाग आपण आता या दीक्षेचाच पाहणार आहोत. अजून हे दीक्षेचं स्वरूप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. आता ही जी दीक्षा गुरूंकडनं साधकाला, शिष्याला मिळते त्याच्यातून काय होतं तर या दोघांमध्ये आध्यात्मिक पातळीवरती शक्तीचा संचार होतो. मग कुठली शक्ती? शक्तीचा संचार होतो. आणि संचार होतो म्हणजे नेमकं काय होतं तर गुरु जे असतात ते आपल्यामध्ये जागृत झालेली त्यांची जी शक्ती असते तिला कुंडलिनी जगदंबा असं म्हटलं जातं, जी आपल्या शरीरामध्ये असणारी मूल शक्ती आहे, जी अत्यंत सूक्ष्म असते. आणि ती शक्ती गुरूंनी आपल्या साधनेने जागृत केलेली असते. त्या शक्तीच्या माध्यमातूनच ते आपल्या शिष्यामध्ये असणाऱ्या ज्या अनंत अशा सुप्त शक्ती आहेत त्या शक्ती जागृत करत असतात. हळूहळू कालांतराने शिष्याला त्याची जाणीव होते की आपल्यामध्ये किती शक्ती आहेत, कशा शक्ती आहेत. इतक्या दिवस आपल्याला त्या कशा कळल्या नाहीत, आत्ता त्या आपल्याला कशा कळता आहेत. हा सगळा भाग जो आहे तो त्याची वाटचाल जशी जशी होत जाईल त्या पद्धतीने त्याला ते कळायला लागतं. म्हणून दीक्षा हा जो काही प्रकार आहे याच्यातून गुरु आपल्यामध्ये असणाऱ्या शक्ती प्रक्षेपित करत असतात शिष्यामध्ये. आणि शिष्य जो आहे तो शक्तींनी संपन्न होत जातो. आता शक्ती जर आपण पाहिलं तर त्या कशा असतात, अत्यंत सूक्ष्म असतात. त्या चटकन आपल्याला जाणवतात का तर निश्चितपणाने जाणवत नाहीत. त्या जाणवण्या इतकं आपलं मन सूक्ष्म व्हावं लागतं. आपलं मन तर किती जड आहे हे आपल्याला माहिती आहे. आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसतात, जाणवतात, त्यांचा रूप, रस, स्पर्श, गंध आपण घेऊ शकतो, तेवढंच जगत आहे असं आपलं मन मानत असतं. त्याच्या पलीकडे जे काही सूक्ष्म असं जगत आहे ते सुद्धा आपल्या मनाला लवकर मान्य होत नाही, कारण आपल्या मनाला त्याची अनुभूती येत नाही. आणि साधनेने गुरूंनी दिलेली जी दीक्षा असते त्या शक्तीने काय होतं तर मनावरती त्याचा संस्कार होतो आणि मनाचं जे जडत्व आहे ते रोजच्या साधनेने कमी कमी होत जातं. मनावरती जी आवरणं आहेत ती हळूहळू नाहीशी व्हायला लागतात. आणि मग मनाचं जे मुख्य रूप आहे, मूळ रूप आहे, मन हे अत्यंत सूक्ष्म आहे, अत्यंत चंचल आहे.
मुळात अत्यंत सात्विक आहे, परंतु त्या मनावरती राजस आणि तामस या गुणांचा प्रभाव असतो आणि म्हणून आपलं मन काही वेळेला आपल्या इंद्रियांना तामसिक क्रिया, राजस क्रिया करायला प्रवृत्त करतं. तामसिक क्रिया आपण मागे देखील बघितलेल्या आहेत की राग, द्वेष, लोभ हे जे काही दोष आहेत त्या दोषांनी युक्त असणाऱ्या क्रिया. आणि राजस क्रिया म्हणजे उपभोग जास्तीत जास्त घेण्याची वृत्ती ज्या वेळेला आपली वाढत जाते किंवा आपण जे काही मिळवलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त दुसरं कोणाला जर काही मिळत गेलं तर त्याच्याविषयीची असूया मनामध्ये निर्माण होते. मला सगळ्यांनी मान्य करावं, मी म्हणेल तसंच व्हावं, मी सांगेल तीच पूर्व दिशा असली पाहिजे, असा जो एक हट्ट, आग्रह आपला तयार होतो तो राजस गुणामुळे होतो. या दोषांनी आपलं मन विटलेलं असतं आणि जशी जशी आपली साधना सुरू होते तसे तसे हे दोष नाहीसे व्हायला लागतात. आणि हा साधनेचा अधिकार आपल्याला दीक्षेमुळे मिळतो. म्हणून ही जी दीक्षा आहे ती गुरु आणि शिष्य यांच्यातील आध्यात्मिक शक्तियुक्त संचार आहे असंही म्हटलं जातं. दीक्षेमुळे शिष्याला आपल्यामध्ये असणाऱ्या शक्तींची जाणीव होते, त्याचबरोबर त्याच्या अनेक क्षमताही वाढायला लागतात. कारण दीक्षा ही एक गतिमान प्रक्रिया आहे. बघा, दीक्षा पुन्हा एकदा सांगते की दीक्षा हा जो विधी आहे, ते जे काही कर्म आहे त्याच्या मागे शिष्याच्या अंतरंगामध्ये ज्या काही सूक्ष्म अशा शक्ती आहेत त्या जागृत करणं, त्या शक्तींच्या माध्यमातून त्याला अत्यंत सूक्ष्म असणारं ज्ञान प्राप्त करण्याची त्याची क्षमता निर्माण करणं हा मुख्य हेतू असतो. म्हणून याला गतिमान प्रक्रिया असं म्हटलं जातं. ज्या वेळेला साधकाला दीक्षा मिळते त्यावेळेला त्याच्यामध्ये हळूहळू आंतरिक पातळीवरती बदल व्हायला लागतात. आता हे बदल का होतात तर त्याचा संदर्भ हाच आहे. गुरूंनी आपली शक्ती शिष्याच्या ठिकाणी प्रक्षेपित केलेली असते आणि ती शक्ती काय करते तर शिष्याच्या अंतरंगामध्ये चेतना जागवते. ज्या अचेतन शक्ती आपल्यामध्ये असतात त्या अचेतन शक्तींना ती जागवते. आणि नीट लक्षपूर्वक ऐका, ज्या अचेतन शक्ती आपल्यामध्ये असतात त्या अचेतन शक्तीला सद्गुरूंची शक्ती चेतवते, जागवते. आणि आपल्यामध्ये जी चेतना शक्ती असते त्या चेतना शक्तीचा सर्वांगीण विकास घडवून आणते. ह्या दोन पातळीवरती ही क्रिया घडत असते. आपल्याला असं वाटतं की दीक्षा दिली म्हणजे काय, एक मंत्र दिला किंवा डोक्यावर हात ठेवला की झाली दीक्षा. पण त्याच्यातून काय साधलं जातं हे शिष्याला त्याच क्षणी कळत नाही. कारण तेवढं जाणून घेण्याची सूक्ष्मता त्याच्या मनामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या चित्तामध्ये निश्चितपणाने नसते. हां, काही शिष्य असे असतात की त्यांनी थोडंफार याविषयी वाचलेलं असतं, पण लगेच त्यांना या गोष्टींची जाणीव होते का तर होत नाही. म्हणून गुरु ज्या वेळेला दीक्षा देतात त्यावेळेला त्या दीक्षेमागे गुरूंची मनोधारणा, गुरूंची संकल्पना ही एवढी मोठी असते की मी जी शक्ती शिष्याला देतो आहे त्या शक्तीमुळे त्याचं संपूर्ण अंतरंग बदलून जाणार आहे. ते हळूहळू प्रकाशित होत जाणार आहे. त्याच्यामध्ये असणारं मळभ
दोष, विकार हळूहळू गळून जाणार आहेत. गळून जातात, नाहीसे होतात. पण त्याकरता शिष्याला देखील तेवढीच मेहनत घ्यावी लागते. ही सुरुवात गुरूंनी दीक्षेच्या दिवशी, दीक्षेच्या वेळेला करून दिलेली असते. म्हणून इथे म्हटलेलं आहे की दीक्षा ही एक गतिमान प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमुळे काय होतं तर वेगवेगळ्या क्षमतांची जागृती शिष्यामध्ये व्हायला लागते. आता कुठल्या क्षमता आपण असतात त्याचा थोडासा विचार करू. आपल्यामध्ये शारीरिक क्षमता असतात. काही लोकांमध्ये शारीरिक बल खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि मग ते वेगवेगळ्या प्रकारचं काम शरीर मेहनतीने करून दाखवतात. जसं आपण पाहतो वेट लिफ्टिंग करणारी लोकं असतील किंवा वेगवेगळे खेळ खेळणारी लोकं असतील, त्यांचं शरीर हे अत्यंत तंदुरुस्त असतं. तंदुरुस्त ते ठेवतात, बलशाली असतं. कुस्ती करणारे पैलवान असतील, हे जे लोक असतात यांच्या शारीरिक क्षमतेचा त्यांनी विकास केलेला असतो, प्रयत्नपूर्वक केला जातो. मानसिक क्षमता, आपल्या मनामध्ये तर खूप खूप मोठ्या प्रमाणात क्षमता असतात, पण आपल्याला त्याची जाणीव नसल्यामुळे आपण वारंवार मनामध्ये नको तितके नको त्या कल्पना करतो, वेगवेगळे भ्रम मनामध्ये पाळतो आणि त्या भ्रमाच्या दुनियेमध्ये आपण कायम राहतो. विशेषतः काही लोक जे असतात ते आपल्या भूतकाळामध्ये जास्त रमलेले आपल्याला दिसतात. काही लोक असतात त्यांना भविष्यकाळाची चिंता लागलेली असते. फार कमी लोक वर्तमान काळामध्ये जगतात आणि त्यात आत्ता जी काही माध्यमं आपल्याकडे उपलब्ध आहेत, विशेषतः मोबाईल आणि मोबाईलवर असणारे ॲप, की ते ॲप तुम्हाला एका कल्पना विश्वामध्ये घेऊन जातात आणि तिथे रमवतात. म्हणजे तुमचा पैसाही ते नाहीसा करतात आणि तुमच्या ज्या क्षमता असतात, मनाच्या क्षमता, कार्य करण्याच्या क्षमता, बुद्धीची विचार करण्याच्या क्षमता यांचा नाश करतात. ते जे दाखवतील, ते जे सांगतील, ते जे आपल्या विचारांना दिशा देतील त्या पद्धतीने आपण वागतो. हे हल्लीचं जग आहे. आपल्या मनामध्ये किती क्षमता आहेत हे याचं उदाहरण अगदी आपल्याला बघायचं असेल तर संत श्री ज्ञानेश्वर महाराजांकडे बघा. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली. संपूर्ण कार्य त्यांनी केलं. 21व्या वर्षी आज मुलाला आपलं भविष्य आपण काय करणार आहोत, आपल्याला पुढे कसं जायचं आहे, काय करायचं आहे, जीवनाचं ध्येय काय आहे ते नीट सांगता येत नाही. ते ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण वेदांचा, उपनिषदांचा, शास्त्रांचा अभ्यास करून श्रीमद भगवद्गीतेवरती अत्यंत सुंदर असं निरूपण केलं आहे. इतरही ग्रंथांची रचना त्यांनी केली. त्या काळामध्ये समाजामध्ये जो एक दुजाभाव होता तो त्यांनी नाहीसा केला. अनेक लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. भगवंताची भक्ती प्रत्येकाने करावी आणि आपला आत्मिक विकास साधावा ही प्रेरणा अनेकांना त्यांनी दिली. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम केलं, सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं, भाषेच्या क्षेत्रामध्ये, साहित्यिक क्षेत्रामध्ये मोठं काम त्यांनी करून ठेवलं आणि आज 700-800 वर्षांनंतरही त्यांचं ते कार्य तेवढंच सतेज आहे. ते काळाने बाधित होऊ शकलेलं नाही. सगळ्या संतांची उदाहरणं इथे उपयोगी पडतात आपल्याला. हे काय आहे? मनाच्या क्षमता. त्यांनी मनाच्या क्षमता जाणल्या आणि त्या क्षमतांचा कुठेही दुरुपयोग न करता
वेडावाकड्या पद्धतीने त्याचा विनियोग न करता आपल्या विकासासाठी आणि समाजाच्या विकासासाठी त्यांनी त्या वापरल्या. हे भान जे आहे ना, हे भान हळूहळू साधनेतून साधकाला यायला लागतं. आपण नेमके काय आहोत, आपल्यामध्ये काय आहे, आपल्याला काय करायचं आहे, आपण काय करतो आहोत, याची जाणीव त्याला व्हायला लागते. बघा, प्रत्येक व्यक्ती जी असते त्या व्यक्तीने स्वतःचं एक असं मनोविश्व तयार केलेलं असतं आणि त्या मनोविश्वामध्ये तो रमलेला असतो. ते मनोविश्व वास्तव किती असतं आणि भ्रमाने भरलेलं किती असतं. बहुतेक वेळेला माणूस सगळं त्या ठिकाणी भ्रमित, आपल्याला जे चांगलं वाटतं ते तशा कल्पना करून त्याच्यामध्ये जगत असतो. पण वास्तव तसं नसतं आणि वास्तव स्वीकारण्याची मनाची तयारी देखील माणसाची लवकर होत नाही. हे वास्तवाचं भान त्याला या सगळ्या प्रकारच्या संभ्रमातून बाहेर काढून खरा आरसा दाखवणं जे आहे ते गुरु साधनेच्या माध्यमातून करत असतात. म्हणून आपल्याकडे आध्यात्मिक जीवन हे सगळ्यात श्रेष्ठ मानलेलं आहे आणि जो कोणी हे आध्यात्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तो कायम वास्तवामध्ये जगतो, वर्तमान काळामध्ये जगतो आणि त्याचे पाय जमिनीवर असतात. तो कल्पनेमध्ये तरंगत नाही. आपल्या मनामध्ये कुठलेही भ्रम तो पाळत नाही. नेमकं काय आहे, कसं आहे, सत्य काय आहे याचं भान त्याला येतं ते साधनेतून. आणि ही साधना त्याला गुरु देतात ती दीक्षेच्या वेळेला. म्हणून ही जी दीक्षा आहे त्या दीक्षेतून साधकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षमता निर्माण होतात. आपण क्षमतांचा विचार करत होतो. मानस क्षमता, मनाच्या क्षमता किती आहेत, त्या कशा जाणायच्या आणि त्याचा विनियोग आपल्या स्वतःच्या पूर्ण विकासासाठी कसं करायचं हे आपल्याला याच्यातून कळतं. तशा आपल्या बौद्धिक क्षमता किती आहेत, आपल्या बुद्धीमध्ये किती प्रकारचं ज्ञान सामावू शकतं. सावरकरांचं उदाहरण घ्या, स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घ्या, लोकमान्य टिळकांचं उदाहरण घ्या. ही जी मोठी मंडळी आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांना आपण आदर्श मानतो, या लोकांच्या बुद्धीचा केवढा विकास झालेला आपल्याला दिसतो. त्यांनी जी पुस्तकं वाचलीत त्या पुस्तकांची नुसती यादी जरी आपल्याला पाठ करायची झाली तर अनेक वर्ष लागतील. एवढी आपण आपली बुद्धी जड आहे आणि तिचा नीट विनियोग करत नाही. करतच नाही आपण आपल्या बुद्धीचा नीट वापर करत नाही. तिच्यावर असणारं जे जडत्व आहे, स्थूलत्व आहे, ते आपण काढण्याचा प्रयत्न करत नाही. ते कसं काढायचं हेही आपल्याला कळत नाही. पण हीच गोष्ट आपल्याला या दीक्षेच्या माध्यमातून कळायला लागते. जशी साधना वाढायला लागते तसं तसं आपली बुद्धी सूक्ष्म, अतिसूक्ष्म व्हायला लागते, धारधार व्हायला लागते, टोकदार व्हायला लागते. असं वर्णन आहे की त्या बुद्धीला सूक्ष्म अशा गोष्टींचं ज्ञान, जाणीव सहजतेने होते. ती क्षमता आपल्यामध्ये या दीक्षेमुळे येऊ शकते. म्हणून ही दीक्षा महत्त्वाची आहे. आपल्या शारीरिक क्षमता देखील या दीक्षेमुळे वाढतात. शारीरिक क्षमता कशा वाढतात तर आपल्यामध्ये एका ठिकाणी बसण्याची क्षमता वाढते. कारण एकदा दीक्षा घेतली की साधना
करावी लागते आणि साधना करण्याकरता सुरुवातीला कमीत कमी 1 तास बैठक ही सांगितली जाते. न हलता न डोलता कुठलीही हालचाल न करता आसन स्थिर कसं करायचं हे शिकवलं जातं. शारीरिक सगळ्या क्रिया आपल्या शुद्ध कशा राहतील, कशा होतील याकडे लक्ष दिलं जातं. प्राणायामादी क्रिया शिकवल्या जातात. त्याच्यातून शारीरिक क्षमता वाढते. आपण जर बघितलं, आपले जे प्राचीन ऋषीमुनी आहेत, अनेक वर्ष ते लोक तप करायचे, साधना करायचे. अखंड 2 दिवस 3 दिवस ध्यानस्थ असणारी लोक आजही कमी नाहीत. आजही आजच्या काळामध्ये थोडंसं आपण बारकाईने जर बघितलं तर न हलता न डोलता एकाच अवस्थेमध्ये 3-3 दिवस सहजतेने बसणारी लोक आहेत साधनेकरता. शारीरिक क्षमता वाढेल की नाही वाढणार? आम्हाला 5 मिनिट एका ठिकाणी शांत बसता येत नाही. हातपाय लगेच हलायला लागतात, मुंग्या यायला लागतात, जड व्हायला लागतं. पण जशी साधना स्वीकारतो तसा आपल्या शरीरावरती संयम यायला लागतो, इंद्रियांवरती संयम यायला लागतो. आणि इंद्रियांवरती संयम आला की त्या इंद्रियाची शक्ती वाढली म्हणून समजा. अगदी आपली जीभ आहे, या जिभेवरती 2 पद्धतीने आपल्याला संयम आणता येतो. एक आहे बोलण्याच्या बाबतीत आणि दुसरा आहे खाण्याच्या बाबतीत. जे लोक बोलण्याच्या बाबतीत संयम आणतात त्यांची वाणी जी आहे त्या वाणीची शक्ती सेव्ह होते आणि त्या शक्तीचा, वाणीचा प्रभाव पडायला लागतो. दुसरं आहे खाणं. जिभेला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला आवडत असतात. त्याच्यावर जर आपण नियंत्रण आणलं तर शारीरिक व्याधी कमी होतात. शरीराला जेवढं अन्न आवश्यक आहे तेवढं, आणि ते देखील आहारशास्त्राप्रमाणे जसं सांगितलेलं आहे तसं, हे जर जिभेने पाळलं तर शरीराला लवकर व्याधी होत नाही. पूर्णपणे आरोग्य आपल्याला लाभतं. हे जसं हे उदाहरण दाखल घेतलं तसं आपल्या शरीरावरती, इंद्रियांवरती जसा जसा संयम आपण आणू तशी तशी त्या इंद्रियाची ताकद वाढत जाते. म्हणून या ज्या काही सगळ्या क्षमता आहेत, शारीरिक असू द्यात, मानसिक असू द्यात, बौद्धिक असू द्यात किंवा आत्मिक असू द्यात, या सगळ्या क्षमता या दीक्षेच्या क्रियेमुळे हळूहळू वाढायला लागतात. एकदम होत नाही. दीक्षेचा विधी काही तासाचा असतो. तो झाला की लगेच त्या शिष्यामध्ये खूप मोठा बदल आपल्याला सगळ्याच बाबतीत दिसेल असं कधीही होत नाही. फार क्वचित असं होतं. तोही भाग आपण पुढे पाहणार आहोत की ते केव्हा होतं आणि कोणाच्या संदर्भात होतं. सर्वसामान्य जी आपल्यासारखी माणसं असतात त्यांना स्वतःला मेहनत घ्यावी लागते, कष्ट करावे लागतात, साधना करावी लागते, निष्ठा ठेवावी लागते, गुरूंच्या शब्दांवर विश्वास ठेवून पुढे मार्गक्रमणा करावी लागते. तेव्हा कुठे ही गोष्ट हळूहळू आपल्याला साधायला लागते. त्याशिवाय ही गोष्ट होत नाही. त्यानंतर आपल्या मनाच्या 3 मुख्य शक्ती आहेत: ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती. इच्छा, ज्ञान, क्रिया असं त्यांना म्हटलं जातं. तर दीक्षेने शिष्याला साधनेचा अधिकार प्राप्त होतो आणि पूर्वी संसाराविषयी त्याच्या मनामध्ये ज्या इच्छा होत्या किंवा हे व्यावहारिक जग जाणून घेण्याविषयीची जी एक ज्ञान लालसा त्याच्यामध्ये असते किंवा आपण सर्वांगाने भौतिकदृष्ट्या संपन्न व्हावं अशी जी महत्त्वाकांक्षा त्याच्यामध्ये असते ती हळूहळू दीक्षेनंतर कमी कमी होत जाते. मग दीक्षेनंतर इच्छा, ज्ञान, क्रिया या सगळ्या शक्ती नाहीशा होतात का?
तर नाही. फक्त त्यांची दिशा बदलते. ही दिशा कशी बदलते? तर ज्या इच्छा संसाराविषयीच्या असतात त्या अध्यात्माविषयीचे निर्माण होतात. ज्ञान जे संसारातलं ज्ञान प्राप्त करण्याची लालसा असते ते आध्यात्मिक ज्ञान जास्तीत जास्त आपण संपादन करावं असं वाटायला लागतं. ती लालसा निर्माण होते. आणि ज्या क्रिया आपण भौतिकदृष्ट्या संपन्न होताना ज्या करत असतो त्याच क्रिया आपण आत्मिकदृष्ट्या संपन्न होण्याकरता कशा करता येतील याकडे त्याचा कल वाढायला लागतो. म्हणजे इच्छा, ज्ञान आणि क्रिया ह्या ज्या 3 मुख्य शक्ती आपण आपला बाह्य विकास करून घेण्याकरता वापरतो त्याच शक्ती आपला आंतरिक विकास करण्याकरता आपण उपयोगात आणायला लागतो. फक्त त्याचं स्वरूप बदलतं. हे आपण लक्षात घ्यायला हवं. आज आता या ठिकाणी आपण थांबूया. हा दीक्षेचाच भाग राहिलेला आपण पुढे पाहणार आहोत. ओम गुम श्री गुरुदेवाय नमः.